आपण पाहतोय जालन्यातल्या वडीगुद्री इथं सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। मात्र यावेळी लक्ष्मण हाके हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। लक्ष्मण हाके आणि देवेंद्र फडणवीस यांची फोनवरनं चर्चाही झाली आहे। फडणवीसांनी सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळासह मुंबईला या चर्चा करू अशीच त्यांना विनंती केल्याचंही करते। आणि यावेळी आपण पाहतोय उपोषण स्थळी लक्ष्मण हाकेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आम्हाला लेखी आश्वासन द्या की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरलेली आहे। याशिवाय जरांगे म्हणतात आम्ही 80% ओबीसीत आलेलो आहोत, पण सरकार म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। नेमकं कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय असा सवाल सुद्धा यावेळी उपोषणकर्त्यांनी आणि या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि आपण पाहतोय सरकारच्या शिष्टमंडळाविरोधात आता यावेळी लक्ष्मण हाकेंचे हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले। जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। मुख्यमंत्री साहेबांचा फोनद्वारे ते आपल्यासोबत संवाद साधणार आहे। हाके सरांनी आपल्याला विनंती केली की माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोन ज्यावेळेस येईल कृपया कोणी आवाज करू नका, ते काय म्हणतात ते ऐकून घ्या। आणखी अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडनं। माधव, आपण पाहतोय शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला आलंय, मात्र प्रचंड गोंधळ तिकडे चालू आहे। आता मुख्यमंत्र्यांची सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न होतोय, नेमकं काय काय घडामोडी घडतायत? श्वेता, मुख्यमंत्री इथे यावे अशी मागणी इथे जमलेल्या सगळ्या ओबीसी बांधवांकडून केली जाते आणि तीच घोषणा इथं सुरू आहे। मराठा समाजाकडून ओबीसीवर अन्याय केला जातोय आणि हा अन्याय करत असताना सरकार मात्र दुजाभाव करत असल्याचा आरोप या जमलेल्या ओबीसी बांधवांनी केला आणि या दरम्यानच चर्चा सुरू आहे। सगळ्यांना शांत बसवण्याचं आवाहन केलं जातंय। काही मिनिटापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी बोलणी करून दिली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवा, मुंबईमध्ये शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जे मागणी आहे त्या संदर्भात सखोल चर्चा करून जो तोडगा निघेल तो तुमच्यापर्यंत सांगितलं जाईल, तर त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या असं सांगण्यात आलं। आणि त्यानंतर आता ओबीसी समाजातील जे प्रमुख नेते आहेत भुजबळ असतील किंवा शेंडगे, त्याद्वारा धनंजय मुंडे हे या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील, या शिष्टमंडळामध्ये असतील असं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर ती चर्चा झाल्यानंतर इथे तो मेसेज दिला जाईल, मग पूर्ण उपोषणाबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी सध्या आखणी इथं झालेली आहे। आता या घडीलाही उदय सामंत, गिरीश महाजन, आता संदीपान भुमरे आले, त्याचबरोबर अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर हे पाचही प्रमुख नेते इथं बसलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणी करून दिला, फोनवर बोलणी करून दिल्यानंतर आता गिरीश महाजन हे थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावतायत आणि मुख्यमंत्र्यांशी लक्ष्मण हाके यांच्याशी बोलणी करून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून इथं ओबीसी समाजातील सदस्य आले आहेत। ओबीसी समाज एकवटलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की 9 दिवस झाले तरी सरकार या उपोषणाकडे लक्ष देत नाही। आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेस उपोषण करतात त्यावेळेस मुख्यमंत्री इथे येतात, दररोज खासदार आमदार इथं येतात, भेटी देतात। मग इथं आमच्यावर दुजाभाव का? हा दुजाभाव सरकारनं दूर करावा आणि त्यानंतर अन्याय होत असला तो दूर करावा आणि तो थांबवावा। आतापर्यंत जवळपास 54 लाख ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या कुणबी नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिली गेली आहेत, ती सगळी रद्द करावीत अशी प्रमुख मागणी आहे। आणि ती मागणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल टाकणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। एकूणच आमच्या ताटातलं त्यांना का देता असा आक्षेप घेत असताना वेगवेगळे मुद्दे त्यांनी समोर आणलेले आहेत आणि त्याच मुद्द्यावर ही सखोल चर्चा झालेली आहे। चर्चेनंतर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती, पण तोडगा निघालेला नाही। आता तोडगा हा मुंबईमध्ये ओबीसी समाजातील जे ओबीसीचे नेते आहेत त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर ते होईल। ते प्रमुख चर्चा करतील आणि प्रमुख चर्चा केल्यानंतर इथं मेसेज देतील। आता ही सगळी आखणी सुरू असताना अजूनही सगळ्या लोकांच्या घोषणेनंतर जी घोषणाबाजी सुरू आहे, गोंधळ सुरू आहे, त्यामध्ये गिरीश महाजन यांनी एक प्रयत्न केलेला आहे की मुख्यमंत्र्यांशी किमान फोनवर त्यांच्याशी बोलणं करून द्यावे आणि त्या दृष्टीनं हे पाऊल टाकलं जात आहे, तसं फोन लावण्याचा प्रयत्न ते करता आहेत। आता इथं पेच प्रसंग सरकारच्या समोर आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचंय, कारण 13 जुलैपर्यंत मराठा समाजाला सगळे सोयरीच्या संदर्भात निर्णय द्यावा लागणार आहे, कारण त्यानंतर पुन्हा 14 जुलै नंतर मराठा समाज अधिक आक्रमक होईल अशी एक भीती आहे। दुसरीकडे आता मात्र लक्ष्मण हाके या उपोषणातून मागे हटायला तयार नाहीत आणि अशा स्थितीमध्ये त्यांची जी मागणी आहे की सगळे सोयरीच्या संदर्भातला जो
अध्यादेश काढणार आहे त्या सगळे सोयऱ्यांची जी व्याख्या आहे ती अन्यायकारक आहे आणि ती व्याख्या नेमकी काय आहे हे स्पष्ट करावं. आता ते बोलताना असं म्हणाले की एकीकडे असं सरकार सांगतंय की अगदी माझं तुम्हाला थोडंसं थांबू इच्छिते. आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांना महत्वाची दृश्य दाखवूया. तिकडे बीड मध्ये आपण पाहतोय ओबीसी बांधव आता आक्रमक झालेले आहेत. ओबीसी आरक्षण बचावासाठी जालन्यामध्ये वडीगोद्री इथं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे ओबीसी बांधव आता बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय आक्रमक झालेले आहेत आणि ही सध्याची महत्वाची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. आज सरकारचं एक शिष्टमंडळ जालना इथं वडीगोद्री इथं दाखल झालेलं आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करताय तर दुसरीकडे आपण पाहतोय ओबीसी बांधव आता बीड जिल्ह्यामध्ये आक्रमक झालेले आहेत. खरं तर आजच्या या महत्वाच्या दिवशी लक्ष्मण हाके यांनी सर्व ओबीसी बांधवांना आवाहन केलेले की शांततेत हे आंदोलन सुरू होतं, शांततेतच असलं पाहिजे. मात्र आता ओबीसी बांधव आक्रमक झाल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सरकारनं दुटप्पी भूमिका आपली घेऊ नये, सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी. सगळे सोयरे आणि ओबीसी आरक्षणावर सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी ओबीसी कार्यकर्त्यांनी केलेली. बीडमध्ये आपण पाहतोय टायर जाळून सरकारचा यावेळी निषेध सुद्धा व्यक्त करण्यात येतोय. ज्यावेळी सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातल्या वडीगोद्री इथं दाखल झालं त्यावेळी सुद्धा आपण पाहिलं लक्ष्मण हाके आणि त्यांचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झालेले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा चालवली. जरांगेंचं ज्यावेळी उपोषण सुरू होतं त्यावेळी मुख्यमंत्री स्वतः आले, अनेक आमदार खासदार आले. मात्र ओबीसी नेत्यांचं यावेळी उपोषण सुरू असताना सरकारकडनं शिष्टमंडळ याला 9वा दिवस लागलेला, मुख्यमंत्रीही आलेले नाहीयेत. त्यामुळे अशा पद्धतीची मागणी आता ओबीसी नेत्यांनी यावेळी केलेली आहे. त्यामुळे आता ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी बांधव हे आक्रमक झाल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. टायर जाळण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यातली ही महत्वाची दृश्य आहेत. जरांगे एकीकडे म्हणतायत की मी 80% ओबीसीमध्ये आलेलो आहोत तर दुसरीकडे सरकार म्हणते की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही.